राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, गुरुजींनी ऐसे द्यावे धडे, आपला आदर्श ठेवूनी पुढे, विद्यार्थी तयार होता चोहीकडे, राष्ट्र चढे उन्नतीशी. या म्हणीप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्तित्वात असलेल्या सरकारी शाळा म्हणजेच आजची जिल्हा परिषद शाळा, ज्या शाळेने आत्तापर्यंत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे असंख्य विद्यार्थी घडवले, त्यामध्ये शास्त्रज्ञ, डॉक्टर्स, इंजिनियर, राजकीय पुढारी, वकील, IPS अधिकारी अशी अनेक व्यक्तिमत्व याच जिल्हा परिषद शाळेने घडविले. पण गेल्या काही काळात पालकांचा जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. याचं कारण म्हणजे खाजगी शाळेने केलेल्या आवाजवी जाहिराती व प्रचार प्रसारामुळे पालकांचे लक्ष खाजगी शाळेकडे वेधल्या गेले आणि परिणामी जिल्हा परिषद शाळेवर एक प्रकारे मरगळ आली. याच सर्व बाबींचा अभ्यासाअंती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे शिक्षण मंत्री विनोदजी तावडे साहेब, शिक्षण प्रधान सचिव माननीय नंदकुमार साहेब, शिक्षण आयुक्त माननीय पुरुषोत्तम भापकर साहेब व इतर अधिकारी यांच्या ऐतिहासिक धोरणातून, विचार प्रणालीतून आमूलाग्र बदल घडून आले व शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले. शिक्षक उपक्रमशील बनले, गुणवत्ता वाढली, विद्यार्थी संख्या वाढली आणि राज्यभरात जिल्हा परिषद शाळेचा चेहरामोहराच बदलला. शिक्षकापासून ते अधिकाऱ्यांनी घेतलेली मेहनत म्हणजेच जिल्हा परिषद शाळा प्रगत शाळा. मला अतिशय आनंद वाटतो की पळशी तालुका सिल्लोड येथील शिक्षक राजेंद्र सपकाळ यांनी या विषयाच्या संदर्भात एक डॉक्युमेंटरी करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि यामध्ये अनेक गुणवान शिक्षक यांच्या मुलाखती त्यांनी घेतलेल्या आहेत. जो काही फरक पडला, गुणवत्ता वाढली राज्यामधील मुलांची, शिक्षकांची, शाळांची, हे दाखवण्याचं एक मोठं कसब त्यांनी या फिल्मच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवलेलं आहे. यामध्ये सर्व यंत्रणा याही बरोबर खऱ्या अर्थाने श्रेय दिलं पाहिजे तर या राज्यातील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, मुलांचे पालक, NGOज, प्रेस आणि अर्थातच शिक्षण विभाग, माननीय मुख्यमंत्री, माननीय मंत्री शालेय शिक्षण या सर्वांच्याच एक जोरदार पुढे जाण्याने, ध्येय धोरणं ठरवण्याने आणि त्याचा पाठपुरावा करण्यानं राज्यामधलं शिक्षण आमूलाग्र बदल झालेला आहे यामध्ये, असं मला वाटतं. या खात्याचा आयुक्त म्हणून बरंचसं काम करण्याची जबाबदारी पेलण्याची संधी मला या निमित्ताने प्राप्त झाली आणि म्हणूनच अनेकांना गुणवत्ता बहाल करता आली, अनेक गुणवत्तेचे पाईक बनले असं मला वाटतं. या संपूर्ण कार्यासाठी माझ्या अनंत शुभेच्छा. प्रथमपासून शिक्षणामध्ये अत्यंत अग्रेसर असलेला महाराष्ट्र, या महाराष्ट्रातील मुलांची गुणवत्ता ढासळलेली होती. हे काही तपासण्यांच्यावरून, काही अहवालांच्यावरून समोर आलेलं होतं आणि त्यामध्ये एक प्रमुख अहवाल जो होता तो असरच्या अहवालाने सांगितलं की राज्यातील मुलांची गुणवत्ता ढासळत आहे आणि महाराष्ट्रासारख्या राज्याला हे शोभणारं नव्हतं. राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांनी आणि सर्वच लोकप्रतिनिधी, अधिकारी या सर्वांनीच, NGO सहित सर्वांनीच या विषयाबाबत चिंता व्यक्त केली आणि या राज्याची गुणवत्ता वाढली पाहिजे अशा स्वरूपाचा एक संकल्प राज्यामध्ये करण्यात आला. त्यामधूनच जन्म झाला प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमाचा आणि मला अतिशय आनंद वाटतो की या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शिक्षण खात्याचा आयुक्त म्हणून माझ्या खांद्यावर मला घेता आली. गेल्या 2 वर्षापासून आमूलाग्र बदल शिक्षणामध्ये, शिक्षण व्यवस्थेमध्ये
आणि या शिक्षणाशी संबंधित सर्व घटकामध्ये होत आहेत हे आपण सर्वजण अनुभवतो आहोत, पाहतो आहोत. ज्ञानरचनावादाच्या माध्यमातून प्रत्येक मूल शिकू शकतं, पुढे जाऊ शकतं, गुणवान होऊ शकतं हे आपण सर्वांनी पाहिलं आहे, अनुभवतो आहोत. गडचिरोली असेल, नंदुरबार असेल, नांदेड, हिंगोली, परभणी असतील अशा मागे राहिलेल्या जिल्ह्यामधील मुलंसुद्धा फार मोठ्या संख्येनं पुढे येत आहेत. जो आमूलाग्र बदल दिसला हा बदल खरं तर शिक्षक खूप गुणवान होते, परंतु त्यांच्या गुणाची कदर केली जात नव्हती. वरिष्ठ स्तरावरील अधिकारी, पर्यवेक्षकीय यंत्रणा या यंत्रणेचं फारसं लक्ष या बाबीकडे नव्हतं आणि राईट टू एज्युकेशनमध्ये नापास करायचं नाही, त्यानुसार मुलांना खालच्या वर्ग म्हणजे वरच्या वर्गामध्येच घेऊन जायचं आहे. मुलांची परीक्षा घेतली जात नव्हती आणि म्हणून गुणवत्तेसंदर्भात फार मोठी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. राज्यामध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री महोदय, खात्याचे मंत्री महोदय विनोदजी तावडे साहेब, खात्याचे प्रधान सचिव नंदकुमारजी आणि आयुक्त म्हणून मी, आम्हा सर्वांनीच वरिष्ठ पातळीवर एक चंग बांधला. ठरवलं की राज्याची गुणवत्ता वाढवायची आणि त्या अनुषंगाने सर्व यंत्रणा जोरदारपणे कामाला लागली. राज्याच्या गुणवत्ता वाढीसाठी स्थानिक पातळीवरील शिक्षकांनी घेतलेली मेहनत, अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व लोकसहभाग यातून झालेले बदल प्रत्यक्षातच बघूयात. दर्जेदार शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून ज्ञानरचनावाद पद्धती, त्याचबरोबर इंग्रजी अध्यापन, गणित अध्यापन हे दर्जेदार कसं होईल यासाठी सर्व शिक्षक आम्ही प्रयत्नशील असतो. Honorable Principal, respected teachers and my dear friends, this is my proud privilege to say few words the great King Chhatrapati Shivaji Maharaj. Shivaji Maharaj was founder of Maratha Empire in India. He was the first Hindu to establish a Hindu empire after the Muslim rule. दर्जेदार शिक्षणासाठी 22 विद्यार्थ्यांकडे स्वखर्चातून 22 टॅबलेट या ठिकाणी खरेदी केलेले आहे आणि विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाची आवड निर्माण व्हावी, अभ्यासात गोडी लागावी या उद्देशानं या ठिकाणी टॅबलेट खरेदी केलेले आहे. नवोदयमध्ये एक विद्यार्थी आमचा या ठिकाणी सिलेक्ट झालेला आहे. त्याचबरोबर MTS परीक्षा असेल आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील त्यामध्ये सुद्धा विद्यार्थी हिरिरीने भाग घेतात. क्रीडेची आवड निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून कबड्डी मैदान, खो खो मैदान आणि वेगवेगळी खेळणी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा हाच एक त्यामागील हेतू आहे. परिसरामध्ये 200 वृक्षांचं रोपण करण्यात आलेलं आहे आणि आज चांगल्या स्थितीमध्ये ते वृक्ष संगोपन गावकऱ्यांच्या मदतीनं या ठिकाणी चालू आहे. विद्यार्थ्यांना हँडवॉश स्टेशन, RO वॉटर या ठिकाणी पुरवण्यात येतं. आमच्या क्लासमध्ये कम्प्युटरसुद्धा आहे, LED आहे. ह्या प्रोजेक्टरच्या सहाय्याने आम्ही विद्यार्थ्यांना वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम त्यावर दाखवत असतो. त्यावर विद्यार्थी स्वतः प्रत्यक्ष हे संगणक हाताळत असतात आणि हे करत असताना त्यांना संगणकाची हाताळणी असेल किंवा संगणकावर ते त्यांच्या फाईल्स तयार करतात, सेव्ह करतात, त्यावर चित्र पेंटिंग करतात, त्यामध्ये रंग भरतात. त्याचबरोबर आम्ही शाळेमध्ये विविध जयंती असतील किंवा कार्यक्रम असतील, राष्ट्रीय सण साजरे करतो. यामध्ये आम्ही वक्तृत्व स्पर्धासुद्धा आयोजित करतो. मग प्रश्न पडतो या सर्व गोष्टींना समजवाडी तरी का करतोय याची फाळी मुलं नेमकी कुठे आहे तर अज्ञान, शिक्षणाचा अभाव, शिक्षणाचे महत्त्व फुल्याने ओळखले. गांधी बाबासारखे एका फकीरांनी जाणले, जागतिक नोबेल मिळवले, मलालाने हेरले. इतिहास साक्ष आहे मित्रांनो, इतिहास साक्ष आहे. काही भारतीय तालिबानींना फुल्यांना काही कमी आहे कारण फक्त एकच, शिक्षणाचा अभाव. म्हणूनच म्हणतात पुस्तकात घडविते मस्तक. यावर संत गाडगे बाबा फार सुंदर भाष्य करतात. ते म्हणतात खर्चू नका देवासाठी पैसा, शिक्षणाला पैसा तोच द्या हो. खर्चू नका देवासाठी पैसा, शिक्षणाला पैसा तोच द्या हो. नका मंदिराची करावया भरा, छात्र जो हुशार त्यास द्यावा. नका मंदिराची करावया भरा.
आणि या वक्तृत्व स्पर्धेमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्लिश अशा 3ही भाषेतील वक्तृत्व आम्ही सादर करत असतो.
इंग्लिशमध्ये आहे. तर ते जलतरंगाचं आम्ही विद्यार्थ्यांना स्वतः काचेच्या वाट्या आणायला लावल्या, स्वतः जलतरंगाचं हे वाद्य वाजवायला लावलं. चित्र बदललं सार, आता बदलली शाळा, मुला म्हणू नका हो कोणी, आता मातीचा गोळा. मुले क्षणात सोडवी कोडे, आणि क्षणात घेती ताळा, कृतीयुक्त कविता गोष्टी स्वतःच शिका अन खेळा. चित्र बदलले सारे, आता बदलली शाळा, मुला म्हणू नका हो कोणी, आता मातीचा गोळा. येथे जाती भेदान थारा, कोणी असोत गोरा काळा, सांभाळ प्रत्येक मनाचा, जसे सांभाळे आई बाळा. चित्र बदलले सारे. विद्यार्थ्यांसाठी कवितेचे विविध उपक्रम राबवले. मग एखाद्या शब्दापासून कविता तयार करणं असो किंवा एखादं वाक्य एखादा विषय देऊन त्यांच्याकडून काव्यनिर्मिती करू असो, तो विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. आणि जिल्हा परिषद शाळेतील जे विद्यार्थी असतात, ग्रामीण भागात राहणारे विद्यार्थी असतात, आपल्या आजूबाजूला जे अनुभव ते पाहतात, त्यांनी इतक्या सुंदर आणि छान पद्धतीने शब्दबद्ध केले की मी सुद्धा कविता लिहायला जे शिकलो ते माझ्या विद्यार्थ्यामुळे शिकलो. आणि असे विद्यार्थी घडवण्याचं काम जे आहे ते आजूबाजूचा परिसर असेल किंवा आमचे शिक्षक बांधव असतील ते खूप चांगल्या पद्धतीने करतात. आणि कवितेबरोबरच काही नाट्यछटा असतील किंवा पथनाट्य असतील ते सुद्धा विद्यार्थी चांगल्या पद्धतीने बसून गावामध्ये त्याचं सादरीकरण करून समाज प्रबोधनाचं काम करतात. माझ्या स्वतःच्या केंद्रामध्ये गेल्या 22 जून 2015 पासून आतापर्यंत 100% शाळा मी डिजिटल केलेल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेमध्ये आज बाहेरची बरीचशी विद्यार्थी या जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रविष्ट झालेली दिसून येते. 68 विद्यार्थी संस्थेच्या शाळेतून जिल्हा परिषद शाळेमध्ये आमच्याकडं यावर्षी प्रविष्ट झालेले आहेत. पिंपरी या शाळेला गावकऱ्यांनी 3 एकर जमीन दान दिली आणि त्या जमिनीवर आज एक 1100 जवळपास झाडांची बाग त्या ठिकाणी फुललेली आपल्याला दिसून येईल. त्यानंतर बंदेवाडी या ठिकाणी गावकऱ्यांनी इलेक्ट्रिकचे पोल त्या ठिकाणी स्वतःच्या स्वखर्चातून आणून इलेक्ट्रिकची त्या ठिकाणी सुविधा करून दिली. शाळेचे विद्यार्थी एकत्र येऊन त्यांनी सुद्धा आम्हाला एक पूर्ण वर्ग डिजिटल क्लासरूम करून देण्याचे काम चालू आहे. त्यासाठी त्यांनी त्या पूर्ण वर्गाची रंगरुगवटी, त्याचप्रमाणे टचस्क्रीन कॉम्प्युटर आणि प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब या पद्धतीची मदत केलेली आहे. तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भवन या ठिकाणी आम्ही या डॉक्युमेंटरीच्या अंतर्गत जेव्हा भेट दिली त्यामध्ये आम्हाला एक अशी प्रेरणादायी गोष्ट दिसून आली की जिल्हा परिषद शाळा भवन येथील 1987 बॅचला जे 1ली पासून ते 4थीपर्यंत विद्यार्थी शिकण्यासाठी होते त्या विद्यार्थ्यांनी आज जे की आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय अग्रेसर आहेत आणि खूप पथावर आहे, प्रगती पथावर आहे, त्या सर्वांनी मिळून या भवन शाळेमध्ये त्यांच्याकडून या शाळेला शाळा डिजिटल वर्ग त्यांनी त्यांच्याकडून उपलब्ध करून दिलं. तर त्यांच्याशी भेटूया आणि त्यांचं मत आपण जाणून घेऊया. आजकाल ह्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जग खूप पुढे चाललं आहे, पण आपलं जिल्हा परिषद स्कूल जे आहे, जिल्हा परिषद शाळा आहे ती अजून त्याच लेवलने चालते. पण ते एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही हा विचार केला आणि आमच्या स्वतःच्या भांडवलामध्ये हे डिजिटल स्कूल हे बनवलं. की आपण सगळे ज्या म्हणजे शाळेमुळे आपण एकत्र आहोत, त्या शाळेसाठी आपण काहीतरी करायला आहोत. बाकी जण सर्वजण एकत्र येतात, बाकीचे भरपूर जणांची अशी ऍक्टिव्हिटी असतेच, पण आम्ही एकत्र आलो आणि आम्ही डिसाईड केलं की मग आपण इकडे तिकडे भेटण्यापेक्षा त्या शाळेसाठी काहीतरी करू. आणि म्हणजे ती कल्पना प्रत्येक डोक्यात होती की त्या पालकांच्याही डोक्यामध्ये ही कल्पना यायला नको की माझा विद्यार्थी कुठंतरी कमी शिकतोय किंवा त्याला टेक्नॉलॉजी कमी मिळते. त्या उद्देशाने हा एक नवीन प्रोजेक्ट आम्ही करण्याचं ठरवलं, जेणेकरून कुठल्या इंग्लिश स्कूलमध्ये जी टेक्नॉलॉजी आज अवेलेबल नाही आहे ती जिल्हा परिषद शाळेत मला अवेलेबल करून द्यायची. जेवढे प्राथमिक शाळा आहे त्या प्राथमिक शाळेत ॲटलिस्ट आमची सगळ्यांची इच्छा आहे की एक क्लासरूम तरी अशी होईल. काय असतं, समाजाने समाजाच्या विकासासाठी निर्माण केलेले संस्कार केंद्र म्हणजे शाळा असते. आणि या संस्कार केंद्रामध्ये सर्वप्रथम शैक्षणिक संस्कार आम्हाला ही पहिलीपासूनच मिळायला लागतात. आणि ती पहिलीची शाळा म्हणजे आमची जिल्हा परिषद शाळा.
आणि याच प्रेरणेतून या शाळेचं काहीतरी रुलर घडावं या उद्देशाने स्पर्धात्मक युगामध्ये या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये प्रत्येकाला त्याचा फायदा झाला पाहिजे, त्याच संकल्पनेतून माझी शाळा हा उपक्रम आम्ही राबवला आणि त्याचाच एक फलित म्हणून आज या डिजिटल क्लासरूमचा लोकार्पण सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने पार पडत आहे. पण ग्रामीण भागातला विद्यार्थी टिकावा, त्याला नवीन नवीन टेक्नॉलॉजीची अवगत व्हावी, जेणेकरून तो उद्या जाऊन त्या भागात स्टँड होईल. ह्या पद्धतीने आपल्याला त्याच्यावरती पूर्ण लिहिता येतं. हा प्रोजेक्टर मी ज्या वेळेला ऑफ करेल त्यावेळेला हा प्रोजेक्टर पूर्णपणे बंद झाला की हे ऑटोमॅटिक सगळे अक्षर तिथून भेटतील आणि विद्यार्थ्यांना आपल्याला याच्यामधनं खडूचा जो काही त्रास होता, त्यांचं जे काही जायचं तर ते एक आमच्या डोक्यामध्ये होतं की ते त्यांना त्याचा त्रास नको व्हायला म्हणून. दुसरी नेक्स्ट गोष्ट याच्यामध्ये आम्ही जे केली आहे त्याच्यामध्ये आपण एक कॉम्प्युटर लावला आहे. तो कॉम्प्युटर पूर्णपणे नवीन टेक्नॉलॉजीचा लावला आहे आणि त्याच्यातूनच आपण याला इनपुट देऊन सगळ्या जेवढ्या गोष्टी आपल्याला ग्राफिकली दाखवता येतील त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपण त्या दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातामध्ये टॅबलेट असायला पाहिजे. म्हणजे शिक्षक ज्या वेळेला इथे शिकवणार आहेत तीच गोष्ट त्यांना त्यांच्या हातामध्ये टॅबवरती करायची आहे. तर त्याच्यासाठी आम्ही तो प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातामध्ये टॅब दिलेला आहे. मागच्या वर्षामध्ये एक डिजिटल रूम तयार केली होती. त्यानंतर काही माजी विद्यार्थ्यांचे वैयक्तिक कामं, उदाहरणार्थ डुप्लिकेट PC वगैरे व्हिसा काढण्यासाठी ते विद्यार्थी आले होते. त्यांना काही डुप्लिकेट PC दिले. त्यावेळेस मी विषय मांडला होता त्यांच्याकडे की माझी सर्व विद्यार्थ्यांनी एक डिजिटल रूम वगैरे किंवा शाळेसाठी तुमच्यामार्फत काहीतरी योगदान देता येईल अशा पद्धतीने सहकार्य करावं असं त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी होकार दिला. डिजिटल शाळा जी द्विमार्गी मंच आहे, जो इंटरनेट देणारा व इंटरनेटचे वापर करणारा या दोघांचाही यामध्ये फायदा आहे. आम्ही आमच्या शाळेमध्ये कॉम्प्युटर लॅबमध्ये कॉम्प्युटर रूम आहे आमच्याकडे, त्यामध्ये प्रोजेक्टरद्वारे इंटरनेटचा वापर करून आम्ही विविध शालेय साहित्य ते विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या नवीन नवीन गोष्टी त्याद्वारे माहीत करतो आणि त्यांना त्या गोष्टी पाहून जो विद्यार्थी एखादी गोष्ट 80% पाहून आपल्या स्मरणामध्ये ठेवतो व त्याचे ग्रास्पिंग पॉवर त्यामुळे वाढते. ही सावली 2 प्रकारची दाखवली आहे. काही भागात ती दाट आहे तर काही भागात विरळ आहे. पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो. या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात. आमची शाळा डिजिटल झाल्यामुळे आम्हाला स्क्रीनवर अभ्यासक्रम शिकवला जातो. तो अभ्यासक्रम आम्हाला त्या अभ्यासक्रमाचा आम्हाला अभ्यासात खूप फायदा होतो. स्नेहसंमेलन घेण्याच्या अगोदर ती जी काही पूर्वतयारी असते त्यामधून विद्यार्थी कोणत्या गोष्टी ते स्वतः आत्मसात करतात हे आम्हाला ते वार्षिक स्नेहसंमेलन झाल्यानंतर ते आम्हाला आढळून येतं. आणि या गोष्टी आपण विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकामधूनच नाही तर त्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यामध्ये त्यांच्यामध्ये कोणती कला आहे हे आपल्याला देखील समजून जातं व विद्यार्थ्यांना त्या क्षेत्रामध्ये पुढे नेण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आणि आम्ही आमच्या शाळेमध्ये हा प्रत्येक वर्षी एकदम उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांमध्ये हा कार्यक्रम सर्वांच्या उत्साह आम्हाला त्यामध्ये दिसून येतो व यामध्ये सर्वांचा सहभाग असतो. आमच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम होते. त्यामध्ये काही डान्स, नाट्य आणि मूकाभिनय होतात.
आम्ही त्यामध्ये सहभाग होतो. यामुळे आम्हाला स्टेजवर जाण्याची शक्ती येते. आमच्या शाळेमध्ये आम्ही वेशभूषा हा देखील उपक्रम राबवतो. आपली भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये या गोष्टी, विविध नेते, विविध थोर क्रांतिकारक यांना त्यांच्या मनावर कसे ठसवायचे, हे विविध वेशभूषा आणि जी कॉम्पिटिशन ठेवतो विद्यार्थ्यांमध्ये, या सर्व गोष्टींचा आम्हाला नंतर पाहण्यामध्ये खूप अनुभव येतो. जे काही विद्यार्थी अगोदर खाजगी शाळेमध्ये जात होते, त्यांनी जेव्हा जिल्हा परिषद शाळेचा अभ्यास केला तर त्यांनी आपले पूर्ण जवळपास विद्यार्थी त्या शाळेमधून काढून जिल्हा परिषद शाळेमध्ये टाकलेले आहेत. आणि त्यांना जो काही तिथे त्या शाळेमध्ये खर्च येत होता, त्या खर्चामध्ये त्यांना जेवढी क्वालिटी मिळत होती त्यापेक्षाही सुद्धा जिल्हा परिषद शाळेमध्ये जवळपास आता क्वालिटी त्यांना मिळत आहे आणि त्याच्यामुळे ते खूप आनंदी आहेत. तिकडे जो काही खर्च लागत होता तर तोच खर्च तो जिल्हा परिषद शाळेमध्ये सरळ हाताने मदत करत आहेत. आणि लोकसहभागातून समाजाचा सहभाग या पद्धतीनुसार याच्यामुळं जिल्हा परिषद शाळेने सुद्धा काट टाकलेली आहे. त्याच पद्धतीने आमचे शिक्षक वर्ग जो आहे तर तो शिक्षक वर्ग जे आहे तर ते आपले काही जो काही तन मन धन या पद्धतीनं जिल्हा परिषद शाळा सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. निरोगी व सुखी जीवनासाठी योगासने व प्राणायाम आवश्यक आहेत. आमच्या शाळेत आम्ही विद्यार्थ्यांच्या योगासने व प्राणायामाचा सराव घेतो. आणि आपल्या एका पायावर आपला पूर्ण वजन सांभाळायचं आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे शीर्षासन. शीर्षासनामध्ये आपल्याला आपल्या डोक्यावर आपल्या दोन्ही पायांचा तोल सांभाळायचा आहे. यामध्ये शीर्षासनामध्ये डोक्यावर तोल सांभाळत असताना आपल्या पायांचा, आपल्या पूर्ण शरीराचा भार. एवढंच नाही तर आमच्या शाळेमध्ये दरवर्षी निसर्ग सहलीचे आयोजन केले जाते. निसर्ग सहलीमध्ये विद्यार्थी खेळतात, बागडतात, मजा करतात. निसर्ग सहलीमधून विद्यार्थी निसर्गाच्या सान्निध्यात येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरणाविषयीची जाणीव निर्माण होते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण विविध सण खूप उत्साहाने आणि आनंदाने साजरे करत असतो. म्हणून प्रत्येक सण हा सामाजिक बांधिलकी जपणारा, आपुलकी वाढवणारा, एकोपा टिकवणारा आणि विशेष म्हणजे परस्परांबद्दल प्रेम, आदर, आपुलकी व्यक्त करणारा असतो. म्हणूनच आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसोबत हे सण खूप आनंदाने, उत्साहाने आणि खूप जल्लोषाने हे सण त्यांच्यासोबत साजरे करतो. त्यापूर्वी आम्ही सर्व शिक्षकांनी विचारविनिमय करून सनी वृक्षारोपण करायचे ठरवले. त्यासाठी गावकऱ्यांनी आम्हाला सहकार्य केले. तर आम्ही सर्व शिक्षक मिळून सनी स्वखर्चांनी बाळाची झाडं व वृक्ष आणून, विविध प्रकारचे वृक्ष आणून वृक्षाची लागवड केली. बाळाची लागवड करण्यासाठी शिक्षक व विद्यार्थी मिळून आम्ही मैदानामध्ये खड्डे खोदून बाळ व वृक्ष, विविध प्रकारचे वृक्ष लावले. शाळा स्तरावर आपण विविध स्पर्धांचे आयोजन करत असतो. तसेच आम्ही रांगोळी स्पर्धेचे सुद्धा आयोजन करत असतो. रांगोळी स्पर्धेमधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळते. या शाळे स्तरावर रांगोळी स्पर्धेमध्ये आयोजन करताना विद्यार्थ्यांचे 2 वयोगट तयार करतो. 1 ते 4चा 1 वयोगट आणि 5 ते 7चा 1 वयोगट. विद्यार्थ्यांना त्यांच्या वयोगटानुसार विषय दिले जातात, जसे वृक्ष संवर्धन, बेटी बचाव, शेतकरी आत्महत्या. या शाळा प्रगत करत असताना आपण विविध निसर्ग सहल, आनंद नगरीसारखे उपक्रम आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये राबवलेले आहेत. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये ई-लर्निंग सुविधा या ठिकाणी उपलब्ध झाली आहे आणि सुदया फाउंडेशन या खाजगी संस्थेमार्फत ही ई-लर्निंग आपण या ठिकाणी चालवतो. त्याचप्रमाणे सुसज्ज असा प्रोजेक्टर हॉल या केरळा केंद्रीय शाळेमध्ये आहे आणि इतर शाळेमध्ये सुद्धा जवळजवळ 10 शाळेत आपण प्रोजेक्टर बसवलेले आहेत. सीन म्हणजेच सुजया इंग्लिश ॲक्टिव्ह लर्निंग. जिल्हा परिषदच्या शाळेमधील जे गरीब मुलं आहेत, ट्यूशन फीस वगैरे देऊ शकत नाही,
आणि इंग्रजीचं अध्ययन करू शकत नाहीत अशा मुलांसाठी शाळेव्यतिरिक्त कॉम्प्युटरच्या माध्यमातून इंग्रजी शिक्षण देण्यासाठी ही संस्था कार्य करते. तर यासाठी त्यांच्यामार्फत एक शिक्षकही कार्यरत आहेत आणि ते मुलांना इंग्रजीचे धडे कॉम्प्युटरच्या माध्यमातून गिरवतात. आणि निश्चितच या फाउंडेशनमुळे ग्रामीण भागातील मुलांची इंग्रजी सुधारण्यात खूपच फायदा झालेला आहे. तर पॉवर पॉईंट तसेच इंग्रजीचे धडेसुद्धा या ठिकाणी ते गिरवत आहेत. तसेच ऑनलाईन टेस्टसुद्धा ते कॉम्प्युटरच्या माध्यमातून आताच या वयातच देऊ लागले. परिषदचा शिक्षक त्याच्या हाजरीवरून प्रत्येक महिन्याला कोणत्या विद्यार्थ्याचा वाढदिवस कधी आहे हे सुद्धा लिहून काढतो आणि आपल्या वर्गातल्या मुलांचा वाढदिवस स्टेजवर साजरा करत असतो आणि त्याला पाहिजे तसं ते बक्षीस म्हणून त्याला देत असतो. म्हणजे विद्यार्थ्यांनाही सुद्धा खूप आनंद होतो आणि कुटुंबासारखं वातावरण जिल्हा परिषद शाळेमध्ये तयार होत असतं. आनंदनगरीच्या कार्यक्रमामधून तर विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित पदार्थ वस्तू या विक्री करून आर्थिक व्यवहार कसे करायचे हे अगदी आपल्या पालकांनासुद्धा सोबत घेऊन दाखवून दिलेलं आहे आणि पालकांना एक अतिशय वेगळ्या प्रकारचा आनंद या अशा उपक्रमामधून मिळालेला आहे.
त्याचप्रमाणे स्थानिक व्यवसायासंबंधी व्यावसायिकांची मुलाखत घेऊन त्यांच्या व्यवसायाची माहिती मुलांना देणे अशा प्रकारचे विविध उपक्रम आम्ही आमच्या शाळेमध्ये राबवतो. त्याचप्रमाणे आम्ही यावर्षी पारंपरिक इंधन वापराला फाटा देऊन LPGचा वापर शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी केला. त्यामुळे वेळ आणि श्रमाची बरीच बचत झाली. त्याचप्रमाणे यावर्षी आम्ही शाळेसाठी स्नेहसंमेलन आयोजित केले. भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर, पोटात माझ्या कोळ येऊन दुखेल का रे ढोपर. भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर, पोटात माझ्या कोळ येऊन दुखेल का रे ढोपर. भोलानाथ भोलानाथ. त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास हा वाढला. त्याचप्रमाणे लोकांचा उत्स्फूर्तपणे असा सहभाग आम्हाला मिळाला. खर्च वजा जाता रकमेतून आम्ही शाळेसाठी हा 42 इंची अँड्रॉइड कलर TV घेतला. जे माझे विद्यार्थी ग्रुपमध्ये जुळले होते त्यामध्ये शिवाजीराव देशमुख या दानशूर व्यक्तीनं आमच्या शाळेला 1,25,000ची मदत केली. त्यानंतर काही विद्यार्थी इथले जे सैनिक आहेत, फौजी आहेत, अभिमानास्पद गोष्ट अशी आहे की ते आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये होते आणि त्यांनीसुद्धा त्या ठिकाणून आम्हाला बँकेत पैसे पाठवले आणि त्यांनी हे पण सांगितलं की सर आम्हाला आणखी काही सांगा, मदत लागली तर आम्ही केव्हाही तयार आहे. त्यामुळे अशा दानशूर व्यक्तीमुळे आज आमची शाळा डिजिटल झालेली आहे आणि 100% प्रगत झालेली आहे. माझं स्वतःचं शिक्षणसुद्धा जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये झालेलं आहे. ज्ञानरचनावाद ही पद्धती जी आली त्यामध्ये शिक्षण हे फळ्यावरून जमिनीवर आलं आणि जमिनीवरून मुलांच्या डोक्यात इतक्या छान पद्धतीनं गेलेलं आहे की आज त्या विद्यार्थ्यांच्या तोंडून आपल्याला ज्या गोष्टी, कथा, गाणी जे काय ऐकायला भेटतंय त्यामध्ये सगळ्यांनाच थक्क करून टाकणारी अशी प्रगती त्या मुलांनी केलेली आहे. ABCDEFG Come on Sonu, read with me. HIJKLMN. शाळेमधले विद्यार्थी जे आहेत ते म्हणजे त्यांचे धडे अगदी म्हणजे आवाजातल्या चढ उतारासहित सादर करतात परिपाठामध्ये. जिल्हा परिषद शाळांनी खरंच कात टाकलेली आहे आणि त्या अतिशय वेगानं पुढे चाललेल्या आहेत आणि पुढे जात असताना त्या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्या आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण देण्यास लायक आहेत असं मला वाटतं. जेव्हा विद्यार्थी डोक्याने आणि हाताने दोन्ही एकत्र काम करतात तेव्हा विद्यार्थी खरंच क्रिएटिव्ह होतात आणि त्यांची प्रगती होण्याला मदत होते. मुलांचा विकास आणि बुद्धिमत्तेचा विकास हा जो मातृभाषेतून होतो तो इंग्रजी किंवा इतर भाषांमधून होत नाही. पण ह्याची जाणीव आता खेड्यातील जिल्हा परिषदमधल्या पालकांना होऊ लागलेली आहे आणि त्याच्यामुळे शाळेचं चित्र बदलण्यास खूप मोठी मदत होत आहे. शिक्षक पहिल्यांदाही काम करत होते आणि आताही काम करत आहेत. पण आताचं जे काम आहे हे एका ध्येयाने प्रेरित होऊन आहे. आणि त्यामुळे जिल्हा परिषदच्या शाळांची गुणवत्ताही खूप वाढलेली आपल्याला लक्षात येईल. मुलांना हसत खेळत शिक्षण मिळतं. सर्व पाठातील धडे जे शक्य आहेत त्यांचं नाट्यीकरणातून सादरीकरण केलं जातं. त्यामुळे मुलांना ते लगेच अवगत होतात. नंदी, खंडा, मंद, गंमत, चंदन. त्यानंतर आमचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शाळेमध्ये चांगलं नैसर्गिक वातावरण असावं. त्यासाठी आम्ही पाण्याची सुविधा केली. लोकवर्गणी, लोकसहभाग चांगला घेतला आणि त्याच्यातून 600 फूट अंतरावरून एक पाण्याची पाईपलाईन घेतली. त्यानुसार झाडांचा विकास केला. भरपूर झाडे लावली. बगीचा तयार करणार आणि शाळेमध्ये विद्युतीकरण नाही तर त्यासाठी सोलरचा वापर केलेला आहे. सोलर प्लेट आणून सोलरवर सर्व काही मुलांना LED वर आम्ही विविध सीड्या दाखवतो. त्यांचा अभ्यासक्रम LED वर घेतो. मुलं प्रत्यक्ष बघून त्यांना खूप आनंद वाटतात. त्याचप्रमाणे ते सादरीकरण करतात. विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार शिक्षण घ्यायला लागले आणि आता हे प्रत्येकाच्या लक्षात आलं, सर्व शिक्षकांनी लक्षात आलं. त्यामुळे आता काय झालं, जिल्हा परिषद आणि ह्या इतर शाळा यांच्यामध्ये खूप फरक पडायला लागला. जिल्हा परिषदची मुलं आपण आतापर्यंत समजत होतो की जे मुलं गरीब आहेत घरातून तेच मुलं जिल्हा परिषदला आहेत. पण इथं तसं नाही आहे. इथं प्रत्येक मुलगा हुशार होता तर आम्ही इंग्लिश स्कूलमधून मुलांना काढून या शाळेत टाकलं
आणि इंग्लिश स्कूलपेक्षाही आम्हाला इथं दर्जा पण चांगला भेटला. विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार शालेय पोषण आहारामध्ये दररोज मेनूनुसार आहार हा बदल करून देण्यात येतो. यामुळे आपल्याला एक असा अनुभव येतो की विद्यार्थ्यांना तोचपणा नसल्यामुळे रोजचा आहार मेनूप्रमाणे बदल केल्यामुळे विद्यार्थी आवडीनं खातात आणि सोमवार ते शनिवार जे वेगवेगळे मेनू देण्यात आलेले ते विद्यार्थ्यांच्या आवडीप्रमाणे देण्यात आलेले. याचबरोबर शालेय पोषण आहारामध्ये पोषण आहाराबरोबरच पूरक पोषण आहारसुद्धा आठवड्यातून एकदा देण्यात येतो. यामध्ये राजगिरा लाडू, शेंगदाणा चिक्की आणि अंडी, याचबरोबर स्थानिक बाजारपेठेत जे भेटणारे स्थानिक फळे ते या पूरक पोषण आहारात देण्यात येतात. सर्व शाळेची रंगरंगोटी करून घेण्यात आली आणि शाळा अतिशय सुंदर आकर्षक बनविल्या. त्यामुळे पालकांचा लोकसहभाग मिळाला आणि पालक, गावकरी, सगळे नागरिक शाळेमध्ये एक चांगल्या सकारात्मक दृष्टीनं बघू लागले आणि त्यांच्या सहकार्यामुळे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये अतिशय आमूलाग्र असे बदल झालेले आहेत. आणि या शाळेतून, खाजगी शाळेतून काही विद्यार्थी इकडे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये वळलेले आहेत. बेसिक स्तरावर जर असेल तर शिक्षक तसेच केंद्रप्रमुख यांच्या खूप मोठ्या सहकार्यातून हे सर्व उभं राहत आहे. झालं जिल्हा शैक्षणिक विकास संस्था, विकास व व्यावसायिक संस्था यांच्या माध्यमातून जे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग घेतल्या जात आहे, त्यामध्ये टेक्नोसेव्ही ट्रेनिंग असेल, गणित दृढीकरणाचं ट्रेनिंग असेल किंवा सोंड अशी वक्र आकाराची असते, तसं ग हे अक्षर त्याच प्रकारचं असतं. हे सर्व मुळाक्षरांचं मी केलेलं आहे. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे शाळेला शाळेला, जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे शाळेला शाळेला, शिक्षण घ्यायला शिक्षण घ्यायला, शिक्षण आमचे राहिले बाजूला भलतीच किरकिर, राजकारणाने शाळेला माझ्या हो लागली घर घर. तळागाळातले जे विद्यार्थी आहेत त्यांना उत्कृष्ट असं अध्यापन करून त्यांचं सर्वांगीण विकास करण्याचं कार्य या आपल्या एकमेव जिल्हा परिषदमध्ये होतं. म्हणजे कम्प्युटरची सोय करण्यात आली आणि कम्प्युटर थ्रू मुलांना जे MS वर्डमधून वगैरे त्यांना लिहिण्यासाठी सांगण्यात आले पॅसेज वगैरे, ते चांगल्या प्रकारे लिहित होते कारण की त्यांचं इंग्लिशवर चांगलं प्रभुत्व मिळवून दिलं. आणि त्याच्यानंतर कम्प्युटरला वायफाय कनेक्ट करून यूट्यूबच्या द्वारे वेगवेगळे शैक्षणिक व्हिडिओ त्यांना दाखवण्यात आलेले
काळाप्रमाणे मी स्वतःमध्ये आणि शाळेमध्ये बदल केले आहे. शाळेत प्रोजेक्टरद्वारे, यूट्यूबद्वारे, अँड्रॉइड ॲपद्वारे मी शिक्षण देतोय. सर्वप्रथम हा बदल मी स्वतःमध्ये घडवला आणि विद्यार्थ्यांमध्ये तो घडवित आहे. मला माझ्या शाळेतून फक्त कारकून बाहेर काढायचे नाहीत, तर मोठे अधिकारी बाहेर पडलेले मला पाहायचे आहे. मला मॅकालेची शिक्षण पद्धती हद्दपार करायची आहे, म्हणून मी कामात लागलो आहे. आणि जिल्हा परिषद शाळा बदलत आहे आणि मी या बदलाचा साक्षीदार. बदलणाऱ्या काळासोबत शिक्षकांनी सुद्धा बदलणं आवश्यक आहे. त्यासाठीच प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक शिक्षकाला टेक्नॉलॉजीचं एक प्रशिक्षण देण्यात आलं. टेक्नो सॅव्ही म्हणून त्या शिक्षकाला आता गणलं जातं. टेक्नो सॅव्हीमध्ये असलेल्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढवता येईल यासाठी प्रत्येक शिक्षकाने कसं काम केलं पाहिजे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं. यामध्ये फक्त मोबाईलचाच वापर नसून असलेल्या संगणकामध्ये कशा पद्धतीनं नवीन ॲप तयार करता येतील इथपर्यंतचं प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात आलेलं आहे. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन जोपासण्यासाठी 20 शास्त्रज्ञांचे फोटो फ्रेमिंग करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसमोर ठेवलेलं आहे. त्याच पद्धतीने शाळेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा राबवले जातात. 2-3 वर्षातच पुन्हा तो मुलगा गावातल्या शाळेत येतो. फीस, गाडी भाडं, शैक्षणिक नुकसान करून घेतात. आमच्या शाळेत आम्हाला खूप स्वातंत्र्य आहे. ज्ञानराज नावाचं शिक्षण आलंय आता. पूर्वीच्या काळात होत्या का इंग्लिश शाळा? गावातल्या शाळा होत्या ना. मग लोक शिकले नाहीत का? अधिकारी झाले नाहीत का? विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्टेजवर उभं राहण्याची डेअरिंग, स्टेजवर उभं राहण्याचं धैर्य जर निर्माण झालं तर निश्चितपणे भविष्यामध्ये असे विद्यार्थी अभ्यास करून तयार करून विद्यार्थ्यांना शिकवण्यात येतो. संबंधित विद्यार्थ्यांना शाळेतील अध्याविधित वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना प्रगतीच्या उद्देशानं किंवा त्यांच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी विशेष शिक्षक यांच्यामार्फत शाळा स्तरापर्यंत जाऊन विद्यार्थ्यांच्या घरपोच होम व्हिजिट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व अध्यापन करण्यात येते. चला, ए गटातून कोण विचारताय प्रश्न? व्हेरी गुड, व्हेरी गुड. हां, भाग्यश्री. रखडत चालणे. वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. रखडत चालणे. हां, वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. रखडत चालणे. बी गटातून कोण सांगतंय उत्तर? वा 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 वा, भरपूर बोटं वर आहेत. हां, तू संतोष. रोगावर चालणे. नाही. तू सीमा. आपलं हे पूनम. रिंगाळत चालणे. बरोबर. बरोबर आहे. हो. व्हेरी गुड. तर बी गटाला मिळत आहेत 2 मार्क. टाळ्या. ए गटाने जो प्रश्न विचारला बी गटाला आला नाही,
म्हणून तो पास झाला ए गटाने. म्हणून ए गटाने त्याचं उत्तर बरोबर दिलेलं आहे, म्हणून ए गटाला मिळतोय एक बोनस. सांग योग्यता उत्तर सांग. स्वप्न विज्ञाना माणसाचा उद्देश मुलांना गोष्टी सांगण्याचा काव्यबद्ध मांडण्याचा हा होता. चूक. बरोबर आहे का? चूक सर. चूक आहे. उत्तर चुकलेलं आहे. काय उत्तर आहे सांग. गावात येणे, गावातल्या माणसांना एकत्रित जमवणे, त्या लोकांना मिळणे आणि सुकामेवा विकणे हा त्याचा गावात येण्याचा उद्देश होता. चला, छान उत्तर दिलंय. जो जिता वही सिकंदर या स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये आलेलो. तुम्ही 18 प्रश्न पाठातले विचारले आणि 2 प्रश्न मनाचे विचारले. म्हणजे 2 टप्पे झाले आपले. 18 तुमचे, 18 यांचे, 2 यांचे मनाचे आणि 2 तुमचे मनाचे, असे आपले 20-20 प्रश्न झालेले आहेत. आता आपल्या ठरल्याप्रमाणे, आपल्या नियमाप्रमाणे, स्पर्धेच्या नियमाप्रमाणे आपण परिच्छेद वाचन घेत असतो. मी परिच्छेद तुम्हाला वाचून दाखवणार आणि तो तुम्ही शांततेत ऐकायचा आणि त्याच परिच्छेदावर मी तुम्हाला ए गटाला 3 प्रश्न विचारणार आणि बी गटाला 3 प्रश्न विचारणार. त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही द्यायचे आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांना आपण महात्मा म्हणतो कारण त्यांनी समाजासाठी, देशासाठी प्रचंड कार्य केले. आता याच परिच्छेदावर तुम्हाला मी प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नाची उत्तरं द्यायची. महात्मा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? चला, बी गटाला उत्तर येते. बी गटाचे 2 मार्क झालेले. ए गटाचं कोण सांगताय? तू सांग. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. व्हेरी गुड. टाळ्या. अतिशय सुंदर खेळात दोन्ही गट छान खेळलेले. दोन्ही गटात आधीनंतर आता मी निकाल जाहीर करणार आहे. बी गटाला मिळाले 40 आणि ए गटाला मिळाले 54. माझे नाव संतोष प्रमाण करते. आमचे सर आमची प्रश्नमंजुषा घेतात. त्या खूप आम्हाला मजा वाटते आणि आम्हाला खूप आनंद मिळतो. तर मी आता तुम्हाला थोडक्यात या स्पर्धेबद्दल सांगतो. ही स्पर्धा राबवण्याचं साधारणतः एक 18 ते 19 वर्षापासून ही स्पर्धा राबवतो. त्यामध्ये वर्गातील 2 गट सारखे करायला लागतात आणि ते समतोल असावे लागतात बुद्धिमत्तेच्या हिशोबाने. आणि 2 ए गट आणि बी गट असे त्यांचं नाव देऊन त्यांना 8 दिवसासाठी किमान 5 ते 6 पाठ धडे दिले जातात. कोणत्याही विषयाचे गणित सोडून इतर कोणत्याही विषयाची आपल्याला ही स्पर्धा घेता येऊ शकते. आणि ते पाठ दिल्यानंतर त्यांच्यावर त्या मुलांना आम्ही समजून सांगतो की तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न 8 दिवसानंतर विचारायचे आहे गटामध्ये बसून. म्हणजे प्रत्येक गट 20-20 प्रश्न विचारतो. त्या 20 प्रश्नामध्ये 2 प्रश्न त्यांना आम्ही सांगतो की तुमचे मनाने तयार करा प्रश्न. मग ते मनाने 2 प्रश्न तयार करतात आणि बाकीचे 18 प्रश्न जे असतात पाठामधले असतात, धड्यामधले असतात. म्हणजे नवीन प्रश्न तयार करण्याची सवयसुद्धा त्यांना लागते. स्वयंअध्ययनाची सवयसुद्धा त्यांना लागते. अभ्यासाची गोडी निर्माण होते, अभ्यासाची सवय लागते. वर्गात घरीसुद्धा त्या अभ्यास करू लागतात. ह्या त्याच्या जमेच्या बाजू आहेत. आणि पूर्ण प्रश्नमंजुषा झाल्यानंतर 20-20 प्रश्न त्यांनी विचारल्यानंतर कोणत्याही विषयाचा एक परिच्छेद त्या मुलांना आम्ही वाचून लावतो. आणि तो परिच्छेद वाचत असताना सर्वांना सूचना दिल्या जातात की तुम्ही शांततेत ऐका. मग त्या परिच्छेदावर आधारित प्रत्येक गटाला 3-3 प्रश्न विचारले जातात. म्हणजे समय सूचकता किंवा आकलन शक्ती वाढावी म्हणून हा प्रयोग आम्ही त्यासाठी राबवतो. मग त्या परिच्छेदावर आधारित त्यांना 3-3 प्रश्न विचारल्यानंतर जो गट जास्त उत्तरे देईल अर्थातच त्यांना जास्त मार्क मिळतात. आणि सगळी पहिला टप्पा 18 प्रश्नांचा पाठावर आधारित, दुसरा टप्पा
मनाच्या प्रश्नांचा आणि तिसरा टप्पा परिच्छेद वाचनाचा आणि त्यावर आधारित प्रश्नांचा. अशा प्रकारची ही जो जिताबाई सिकंदराची स्पर्धा आहे आणि शेवटी निकाल लावला जातो. ज्याला जास्त मार्क मिळतात त्या गटाला विजयी घोषित करत असतो आणि पर्यायाने सगळे मुलं एन्जॉय करतात आणि आनंदाने या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढतो, स्पर्धेची जाणीव होते, एकमेकांना सहकार्य करतात, एकमेकांना मदत करतात आणि अक्षरशः प्रश्नमंजुषेची म्हणजे या स्पर्धेची